या ठिकाणी या अरण्याच्या ठाई आपला गांधर्व विवाह होणार आहे, तरी माझ्याकडे वाट करण्यास काही या ठिकाणी हरकत नाही. लक्ष्मणा, रावणाची बहीण का शुक्र नका, हिच्याशी करावे लग्न, हिच्याने घ्यावे प्राण, हिच्याने घ्यावे नागकर्ण चेतून. हे घेतले या रंगसभेचे ढाई रावणवंत नाटकात प्रारंभ होणार आहे. 33 कोटी देव आणि इंद्र सभा येणार आहे. इंद्राच्या अप्सरा येऊन स्वच्छता करून परत गेलेला आहे. तर आता या रंगसभेच्या ढाई कोण येणार? कोणीतरी येताना दिसत आहे. यांची सुद्धा आपण जवळ जाऊन विचारपूस केली पाहिजे, म्हणजे आपणाला कोणताही एक मजकूर कळेल तर तणाव होता. मातेने तर फार कठोर शब्द दिला आहे, त्या शब्दापायी आपल्याला जाणे मार्ग आहे. हे माते, मी या गुंफे समोर रेषा ओढून ठेवत आहे. तर ही ओढली रेषा, ही रेषा ओलांडशील तर तू दुःखात प्राप्त होशील. फार उत्तम आहे. राम शिकारीस गेलेला आहे, लक्ष्मण सुद्धा त्याच्या पाठोपाठ गेलेला आहे. तरी आपण गोसाव्याचे रूप धारण करून सीतेच्या गुंफे पुढे गेले पाहिजे व सीतेचे हरण करून आणले पाहिजे. अलक्षिता माई भिक्षावा, अलक्षिता माई भिक्षावर, अलक्षिता माई भिक्षावर. ठीक आहे महाराज, भिक्षा. ह्या रेषा पलीकडे येण्यास मला मुळीच आज्ञा नाही. या रेषेच्या अलीकडे आली नाही तर भिक्षा घेणार नाही. हे रेषाच्या अलीकडे येण्यास मला मुळीच आज्ञा नाही. या रेषेच्या अलीकडे आल्याशिवाय भिक्षा घेणार नाही म्हणजे नाही. हे रेषा पलीकडे येण्यास मला मुळीच आज्ञा नाही. या रेषेच्या अलीकडे आली नाही तर तुझे तत्व घेऊन जाईल. राजाला हानी करीन, नाहीतर माझा देह प्राण ते त्याग करीन. खरा परमेश्वरा देवादी देवा, काय रे हा दुर्घट प्रसंग मजवरती आणला.
अतिथी महाराज निर्मुखी परत गेले नाही पाहिजे, तत्वदर गेले नाही पाहिजे, रामाला हानी झाली नाही पाहिजे. काही असो महाराज, ही घ्या भिक्षा. मारून मग का लागू बंद होऊन झालं मला. रावणा तुला रामचंद्राचा मरण मुक्त हे दृष्टा, रामाची सीता आणि माझी माता कुठे नेत आहेस? रामाने काय धनुष्य मोडला म्हणून त्याची सीता झाली. माझी सीता मी नेणार. मी नाही नेऊ देणार. माझी सीता मी नेणार म्हणजे नेणार. मी नाही नेऊ देणार म्हणजे नाही नेऊ देणार. मुका त्यांना बाजूला हो. नाही बाजूला आहोत. माझा रस्ता सोड. नाही बाजूला आहोत. माझी सीता मी नेणार. मी नाही नेऊ देणार. हा कुणीतरी राम भक्त दिसतोय. याच्या हातात काहीतरी कपट केल्याशिवाय आपल्याला समोर जाऊ देणार नाही. तरी आपण याला याचे मरण विचारले पाहिजे. हा कुणीतरी राम भक्त दिसतोय. अरे बाबा, तुझे मरण कशात आहे? तुझे मरण कशात आहेस? माझे मरण म्हटलं तर माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. माझे मरण म्हटलं तर माझ्या पंखात आहे. तुझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात काय केले असता तू मरण पावशील? तुझ्या पंखास काय केले असता तू मरण पावशील? माझे पंख तोडले म्हणजे मी मरण पावे. तर हा फोडतो तुझ्या डाव्या पायाचा अंगठा. मंचकावरती शयन करीत असतात. मला असे अवचित स्वप्न पडले की माझा पुत्र शबरिया याचा कोणत्या तरी पात्र चंद्राने वट्ट केलाय. बदला तुमच्या बांधवासारखा वर कुठेही दिसला नाही. तरी तुम्ही दे आणि सीता जाऊ हवी हीच माझी इच्छा. तरी मधला काहीतरी खोडमुद्रिका द्या हो द्या द्या हो द्या. हे सुंदरी, या अरण्याच्या ठाई दौत नाही आणि कलमही नाही. तरी तुझा खून मुद्रिका देव तरी कुठून आणि नाही तरी कुठून? काही असो प्रभू, मला खून मुद्रिका द्या होत्या. आपल्या राज्यावर कोण धिक्कार देत आहे? सरकार आपल्या राज्यावर धिक्कार, आपले बाई सुरपणाला देत आहे. कोणत्या कारणास धिक्कार देत आहे? सरकार त्या मानवाच्या कारच्याने तिचे नाक आणि कान छेदन केले म्हणून आधी आपल्या राज्यावर धिक्कार देत आहे.
मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी केला तुझ्यासाठी केला एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी तुझ्यासाठी केला एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवितो काना पुण्यवना मुरली वाजवितो काना पुण्यवनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात भवसागर तरते जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती तुझे गुणवर्णाया मन कैसे स्मरते जय देव शरणागत सर्वस्वे भजते तव चरणे तीर्थे दयाचे राहे जो वर्ष शतरणे त्रैलोक्य विजये अद्भुत हे करणे गोसावी नंदन रतनाम स्मरणे जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती तुझे गुणवर्णाया मन कैसे स्मरते जय देव लवलवते विक्राल महात्रिमाला विश्वे कंठकाल तेन श्रीज्वाला लावण्य सुंदर नस्तागी वाला ते दुनिया नंदमाई तुळा जय देव शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आरती वाळू तुझा कर्पूरगौरा जय देव कर्पूरगौरा भोगालय निर्विशाला आंगांगी पार्वती सुनाच्या माळा विभूती उगलन श्रीकंठलीला ऐसा शंकर शोभे उमा जलाला जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भगवती वाळू तुझ कर्पूरगौरा जय देव देवे दैत्य सागर मंथन पैगे त्या माझे आवचे हात सापडले ते द्वासुरपणे प्रशान केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिव शंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूरगौरा जय देव व्याघ्रांबर परिवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी संतोडी देवी जोवाचे उच्चारी रघुगोटी अलकराम दासांतरी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भावारती वाळू तुझ कर्पूरगौरा जय देव गोपदीप झाला आता कापुरारती देवा कापुरारती रत्नाजडित सिंहासने मंगल मूर्ती ज्ञान कळीना ध्यान कळीना ना कळे काही देवा ना कळे काही शब्दारोपे गुंफणी माला वाहतसे पायी मुखे नाम नेत्री ध्यान